आपल्याकडे आज जे काही साहित्य आलंय ते एका मोठ्या विरोधाभासाला सोडवण्याचा प्रयत्न करतं. तो विरोधाभास म्हणजे बायबलनुसार देवाला थेट पाहिल्यावर माणूस मरतो, पण त्याच वेळी देवाशी एकरूप होणं हे अंतिम ध्येय मानलं जातं. मग हे शक्य कसं होणार? याचं उत्तर प्रकाश या एका शब्दात दडले आहे, असं हे स्रोत सांगतात. चला, हा गुंता सोडवायला सुरुवात करूया. ही सुरुवातच खूप आकर्षक आहे, कारण ती आपल्याला थेट एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते. देव जर इतका महान आणि शक्तिशाली आहे की आपण त्याला पाहूही शकत नाही, तर त्याच्याशी संबंध जोडायचा कसा? या स्रोतानुसार प्रकाश ही केवळ एक उपमा नाही, तर ती एक एक पद्धत आहे, एक माध्यम आहे, ज्याद्वारे देव स्वतःला मानवासाठी समजण्यायोग्य बनवतो. उत्पत्तीच्या पुस्तकात देव सर्वात आधी प्रकाश निर्माण करतो. यावरूनच या संकल्पनेचं महत्त्व लक्षात येतं. हो, आणि माहितीची सुरुवातच योहानाच्या पुस्तकातील एका अशा वाक्याने होते जे आपण अनेकदा सहज वाचून विसरून जातो. त्याच्यामध्ये जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांसाठी प्रकाश होते. पण थांबा, याचा अर्थ असा की या संकल्पनेनुसार जीवन ही फक्त एक जैविक प्रक्रिया नाहीये, तर ती एक मार्गदर्शक शक्ती आहे. म्हणजे जिवंत असणं आणि योग्य मार्गावर असणं हे दोन वेगळ्या गोष्टी नाहीयत. हा विचारच खूप वेगळा आहे. बरोबर. आणि हेच या माहितीचं पहिलं महत्त्वाचं विश्लेषण आहे. प्रकाश म्हणजे फक्त अंधाराचा अभाव नाही, तो सत्य आहे, ज्ञान आहे. यशायाच्या पुस्तकातील एक संदर्भ इथे दिला आहे, जो सांगतो की जेव्हा जग अंधारात बुडेल तेव्हा देवाचा प्रकाश येईल आणि तो राष्ट्रांना मार्ग दाखवेल. म्हणजे प्रकाश हे एक प्रकारे नैतिक GPS आहे. अंधार म्हणजे गोंधळ, अज्ञान किंवा पाप, आणि प्रकाश म्हणजे स्पष्टता, सत्य आणि योग्य मार्ग. यात पुढे जाऊन एक समीकरणच मांडलं आहे. प्रकाश इज इक्वल टू वचन इज इक्वल टू आज्ञा इज इक्वल टू प्रेम इज इक्वल टू जीवन. आता हे थोडं म्हणजे गोंधळात टाकणारं नाही का? म्हणजे आज्ञा आणि प्रेम या तर खूप वेगळ्या भावना आहेत. एका आज्ञेत बंधन असतं तर प्रेमात मोकळेपणा. यांना प्रकाशाच्या एकाच छत्राखाली कसं काय आणलं आहे? हां, खूप चांगला प्रश्न आहे. स्रोतांमधील विश्लेषण असं सांगतं की इथे आज्ञा म्हणजे वाहतुकीच्या नियमांसारखी बंधनं नाहीत, तर त्या अशा मार्गदर्शक सूचना आहेत ज्या प्रेमापोटी दिल्या आहेत. जसं एखादी आई आपल्या मुलाला सांगते की आगीजवळ जाऊ नकोस, कारण तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि तिला त्याचं भलं हवं आहे. त्याचप्रमाणे देवाच्या आज्ञा त्याच्या प्रेमातून आलेल्या आहेत आणि त्यांचं पालन करणं म्हणजे त्या प्रेमाला प्रतिसाद देणं. हे पालन माणसाला योग्य जीवन मार्गावर ठेवतं. म्हणूनच हे सर्व शब्द एकाच प्रकाशाचे वेगवेगळे पैलू आहेत. अच्छा, म्हणजे देवाचं वचन किंवा आज्ञा हा एक टॉर्च आहे जो प्रेमाने बनवला आहे आणि तो आपल्याला जीवनाच्या अंधारात वाट दाखवतो. आणि जेव्हा हा टॉर्च आपण चालू करतो तेव्हा काय होतं? पण लोकांनी अंधारावर अधिक प्रेम केलं, कारण त्यांची कामं वाईट होती. ज्यांना आपलं वाईट लपवायचंय ते प्रकाशाचा द्वेष करतात, पण जे सत्याच्या मार्गावर आहेत ते प्रकाशाकडे येतात, कारण त्यांना काही लपवायचं नसतं. म्हणजे इथे एक प्रकारचा संघर्ष दाखवला आहे. एका बाजूला येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, आणि दुसरीकडे लोक आहेत जे त्या प्रकाशापासून दूर पळत आहेत. म्हणजे प्रकाश केवळ मार्ग दाखवत नाही, तर तो लोकांची निवड सुद्धा करायला लावतो. हो, आणि फक्त तेवढंच नाही. माहितीनुसार प्रकाश फक्त वाईट गोष्टी उघड करत नाही, तर तो त्यांना अस्तित्वातच राहू देत नाही. म्हणजे जिथे खरा प्रकाश आहे तिथे अंधाराला जागाच उरत नाही. हा एक अधिक सक्रिय गुणधर्म आहे. त्यामुळे प्रकाश लोकांना दोन गटांत विभक्तो. जे प्रकाशाची निवड करतात ते जीवनाकडे जातात, जे अंधार निवडतात ते स्वतःच्याच पापाच्या अंधारात अडकून राहतात. एकासाठी प्रकाश जीवन आहे, तर दुसऱ्यासाठी तोच प्रकाश त्यांच्या पापांचा साक्षीदार किंवा एक प्रकारे मृत्यू आहे. पण हा विभागणारा शक्तिशाली प्रकाश येतो कुठून? थेट देवाकडून. आणि इथेच माहिती त्या मूळ विरोधाभासाकडे परत येते ज्याने आपण सुरुवात केली होती. देवाच्या थेट प्रकाशाचा किंवा स्वरूपाचा सामना करणं माणसासाठी अशक्य आहे, किंबहुना जीव घेणं आहे. अगदी बरोबर. माहितीमध्ये निर्गम पुस्तकातील एक थेट वचन आहे, तू माझे मुख पाहू शकणार नाहीस, कारण मला पाहून कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही. हे खूप स्पष्ट आहे, यात कोणतीही शंका नाही. पण मग लगेचच पुढचा प्रश्न येतो की जर असं आहे तर मग आदाम, मोशे, यशया यांसारख्या लोकांनी देवाला पाहिलं, त्याच्याशी संवाद साधला असं बायबलमध्येच कसं लिहिलं आहे, ते जिवंत कसे राहिले? थांबा,
म्हणजे या माहितीनुसार आदाम आणि मोशेसारख्या व्यक्तींनी ज्याला देव समजून संवाद साधला तो खरं तर देव नव्हता. तर तो देवाचा प्रतिनिधी किंवा देवदूत होता. हा तर खूप मोठा दावा आहे. म्हणजे देवाचं मूळ स्वरूप इतकं शक्तिशाली आहे की ते एका फिल्टरमधून किंवा मध्यस्थामार्फतच माणसांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं. विश्लेषण तर तसंच सांगतं. याला थिओफनी असं म्हणतात, जिथे देव प्रत्यक्ष रूपात नाही तर एका दृश्य रूपात प्रकट होतो. या स्रोतांनुसार या लोकांनी देवाच्या नावाने आलेल्या देवदूताला पाहिलं, कारण देव स्वतः काळ आणि अवकाशाच्या पलीकडे आहे. खरं तर काळ आणि अवकाश ही सुद्धा देवाचीच निर्मिती आहे. आपण माणसं, आपण या दोन गोष्टींमध्ये अडकलेले आहोत. आपण काळाच्या पुढे जाऊ शकत नाही किंवा अवकाशाशिवाय आपलं अस्तित्व नाही. मग जो स्वतः इतका मर्यादित आहे, तो त्या अमर्याद शक्तीला कसा पाहू किंवा समजू शकतो? हे पटण्यासारखं आहे. म्हणजे समजा आपण द्विमितीय जगात राहणारे कागदावरचे चित्र आहोत, तर त्रिमितीय जगातील वस्तू आपल्याला कशी दिसेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आपल्यासाठी तिचं अस्तित्वच अनाकलनीय असेल. उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच स्रोतांमध्ये म्हटलं आहे की मनुष्य देवाची कल्पनाही करू शकत नाही. आपण फक्त तितकंच समजू शकतो जितकं त्या अमर्याद शक्तीने स्वतःला आपल्या मर्यादित जगात प्रकट केलं आहे. पण मग इथे मूळ प्रश्न पुन्हा येतो. जर थेट संबंध शक्य नाही तर मग देवाशी एकरूप कसं व्हायचं? आणि इथेच या माहितीमधील सर्वात आश्चर्यकारक आणि धाडसी मुद्दा येतो. त्यात म्हटलं आहे की देव स्वतःला रिकामा करतो. देव स्वतः एक निर्मिती, एक क्रिएचर बनतो. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतं. निर्माता स्वतः निर्मिती कसा बनू शकतो? आणि हाच त्या विरोधाभासावरचा उपाय आहे असं हे विश्लेषण सांगतं. या संकल्पनेला धर्मशास्त्रात केनोसिस असं म्हणतात, ज्याचा अर्थ स्वतःला रिकामं करणे असा होतो. देव येशूच्या रूपात मनुष्य बनतो. तो आपल्या अमर्याद शक्ती आणि गौरवाला बाजूला ठेवून मानवी मर्यादा स्वीकारतो. आता माणसं देवाला थेट पाहू शकतात, त्याचं बोलणं ऐकू शकतात, त्याला स्पर्श करू शकतात, आणि तरीही ते मरत नाहीत. वाह! म्हणजे जो प्रकाश इतका प्रखर होता की तो माणसाला जाळून टाकू शकत होता, तोच प्रकाश आता एका दिव्याच्या रूपात मानवी शरीरात आलाय, जेणेकरून आपण त्याच्याकडे पाहू शकू आणि त्याचा अनुभव घेऊ शकू. योहानाच्या पुस्तकातील ते प्रसिद्ध वचन देहधारी झाले आणि आमच्यामध्ये राहिले, याचा अर्थ आता जास्त स्पष्ट होतोय. अगदी. येशू हा तो फिल्टर आहे, किंवा अधिक अचूक सांगायचं तर तो देवाचा मानवी चेहरा आहे. तोच तो प्रकाश आहे जो मानवी स्वरूपात जगात आला, जेणेकरून देवाचं अगम्य स्वरूप माणसाला समजेल. आणि गंमत पुढे आहे. जेव्हा माणसं या प्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा काय होतं? ते स्वतः छोटे दिवे बनतात. बरोबर, ते येशूचा प्रकाश परावर्तित करतात, जसा चंद्र सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. बरोबर. विश्लेषण असं सांगतं की विश्वासणारे प्रकाशाची मुले बनतात. आणि हे फक्त प्रतिकात्मक नाही. मॅथ्यूच्या पुस्तकात म्हटलं आहे की तुमची चांगली कामे पाहून लोकांनी तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. म्हणजे हा प्रकाश त्यांच्या कृतीतून, त्यांच्या चारित्र्यातून आणि त्यांच्या प्रेमातून इतरांना दिसतो. ते स्वतः प्रकाशाचा स्रोत बनत नाहीत, तर ते प्रकाशाचे वाहक बनतात. म्हणजे सुरुवातीचा जो प्रवास होता अंधारातून प्रकाशाकडे, तो इथे पूर्ण होतो. पण हे शेवटचं स्टेशन आहे का? की यापुढेही काही आहे? या माहितीनुसार यापुढेही एक अंतिम टप्पा आहे. त्यासाठी प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे, जिथे एका नवीन स्वर्गीय शहराचं वर्णन आहे. आणि त्या वर्णनातील एक गोष्ट खूपच विलक्षण आहे. तिथे सूर्य नाही, चंद्र नाही किंवा कोणताही दिवा नाही. मग तिथे प्रकाश कुठून येतो? तिथे प्रकाशाची गरजच नाही, कारण देव स्वतः आणि त्याचा कोकरा म्हणजे येशू हेच त्या शहराचे दिवे आहेत. तिथे रात्र कधीच होणार नाही. अंधाराचा, पापाचा आणि दुःखाचा पूर्णपणे नाश होईल. आपण ज्या विरोधाभासाने सुरुवात केली होती तो इथे पूर्णपणे सुटतो. आता माणूस देवाच्या सान्निध्यात त्याच्या थेट प्रकाशात राहू शकतो आणि तो मरणार नाही, कारण तो स्वतः त्या प्रकाशाचा एक भाग बनलेला आहे. हा, या संपूर्ण प्रवासाचा कळस आहे. अंधारातून प्रकाशाकडे, पापापासून सत्याकडे आणि शेवटी देवाच्या सान्निध्यात कायमचं वास्तव्य. पण या माहितीच्या शेवटी एक असा मुद्दा मांडला आहे जो पुन्हा एकदा मानवी ज्ञानाच्या मर्यादा दाखवतो. हो, आणि इथे माहितीमध्ये एक खूप विशिष्ट मुद्दा मांडला आहे, जो मूळ स्रोतांच्या कोरियन धर्मशास्त्रीय पार्श्वभूमीमुळे आला असावा. त्यात म्हटले आहे की सर्व शत्रूंचा नाश झाल्यावर प्रभू येशू JEV हाना निम ह्या रूपात परत जातील.
याचा ढोबळ अर्थ देवत्वाच्या दुसऱ्या स्थानी असा होतो जो त्रिमूर्ती किंवा ट्रिनिटीच्या संकल्पनेशी जोडलेला आहे. पण हे इतकं गुंतागुंतीचं आहे की स्रोत स्वतःच कबूल करतात की याचा नेमका अर्थ काय आहे हे माणसाला कधीही पूर्णपणे समजू शकत नाही. कारण आपण पुन्हा त्याच मर्यादेत अडकतो, काळाची मर्यादा. आपण घटनांना एका रेषेत पाहतो, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. पण देव या सगळ्याच्या पलीकडे, एकाच वेळी सगळीकडे अस्तित्वात आहे. त्यामुळे त्याचं स्वरूप समजून घेणं आपल्यासाठी अशक्य आहे. आणि हेच या माहितीचं अंतिम सत्य आहे असं मला वाटतंय. आपण कितीही विश्लेषण केलं तरी काही रहस्यही रहस्यच राहणार आहेत. तर आज आपण प्रकाश या एका शब्दाभोवती गुंफलेला एक मोठा प्रवास पाहिला. देवाचं स्वरूप समजण्याच्या मानवी अक्षमतेपासून ते देवानेच मनुष्य बनून ती अडचण दूर करण्यापर्यंत आणि शेवटी पुन्हा देवाच्या प्रकाशात एकरूप होण्यापर्यंतचा हा प्रवास होता. आणि जाता जाता एक विचार. या माहितीतील शेवटचं वाक्य असं आहे की निर्मिती म्हणजे मनुष्य फक्त तेवढेच जाणू शकते जेवढे देव त्याला जाणू देतो. आपण ज्ञानाच्या मागे धावतो, उत्तर शोधतो, पण कदाचित ज्ञानाचा खरा अर्थ सगळी उत्तरं मिळवण्यात नाही, तर आपल्या मर्यादा ओळखण्यात आणि जो काही प्रकाश आपल्याला दाखवला आहे त्या प्रकाशात विश्वासानं चालत राहण्यात असावा.